नमस्कार, अंकिताज द रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत बटाट्याची पापड. उकळलेल्या बटाट्याची पापड कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही शिजवलेल्या बटाट्यापासून आपण पापड बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता आपण इथे 1 किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत. तर त्याची साल काढून घ्यायची आहे आपण. 1 किलो बटाटे आपण 2 भागामध्ये कापून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतोय. अशा सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही आपली उन्हाळा स्पेशल बटाट्याची पापड. अगदी झटपट बनली जातात ना झंझट. चिप्स वगैरे बनवायचं असेल तर त्याचं खूप झंझट होतो. ते झंझटपासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर मंडळी, ते आपण सगळे बटाटे या पद्धतीने किसून घ्यायचे. आता आपण शिजवून घेतलेले आहेत त्या किसून घ्यायचं किंवा मॅश करून घेतलात तरी चालेल. तर मी इथे किसून घेते. सगळ्या ह्या पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घ्यायचे आहेत आणि किसून झाल्या की अगदी झटपट बनणारी यामध्ये आपण उपवासासाठी बनवत आहोत. उपवासासाठी वर्षभर टिकून राहतील हे 1 किलोचे आपण बटाट्याची पापड बनवत आहोत. शिजवलेल्या बटाट्याची फक्त. यामध्ये आपण काहीही घातलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये साबुदाणा भिजवून त्याचा पेस्टही घालू शकता किंवा साबुदाणा तसाच भाजून त्याला बारीक पेस्ट करूनही घालू शकता. ही उपवास स्पेशल वर्षानुवर्षे ठेवलं तरी काही नाही होणार या बटाट्याच्या पापडाला. तर मंडळी, इथे आपण समधी बटाटे या पद्धतीने किसून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. सगळ्या बटाट्या आपण किसून घेतल्या की इथे आपण त्यामध्ये काय काय घालायचं ते पाहूयात. तर सर्वप्रथम आपण मीठ घालून घेऊयात. त्यानंतर आपण यामध्ये पापड खार घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच पापड खार घालून घ्यायचं आहे आणि 1 चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये चिली फ्लेक्स, जिरे, कोथिंबीर, जर तुम्हाला कोथिंबीर वगैरे खात असाल उपवासाला तर तुम्ही घालू शकता. तर मी इथे फक्त चिली फ्लेक्स घालून घेते. कोणताही तुमच्याकडे अवेलेबल असलेला चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता. तर मी इथे चिली फ्लेक्स घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला अजिबात आता काही करायची गरज नाही. याचे सगळं व्यवस्थित बटाटा मिक्स करून घ्यायचा आणि गोल गोल गोळे बनवून याचा आपण बटाट्याची पापड बनवून घेणार आहोत. अगदी झटपट बनले जातात आणि याचा कोणताही झंझट नाही. जसं आपण चिप्स खातो त्याच्यापेक्षा चविष्ट बनतात चिप्स वगैरे. फक्त मीठ असतं पण यामध्ये सगळंच असतं आणि एवढं भारी लागतं ही बटाट्याची पापड. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी, इथे आपला हा एकजीव असा करून घेतलेला आहे मी. जसं आपण पिठाला मळतो त्याच पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने. आता आपण हे सगळं एकजीव झालं. आता आपण कागद घ्यायचं आहे. त्याला थोडंसं हलक्या हाताने आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि या बटाट्याला अजिबात तेल लावलेलं नाही आहे. तर आता आपण एखादा प्लेट किंवा लाटण्याने किंवा लाटू शकतो. याला लाटायचं असेल तर लाटू शकतो किंवा आपण ताटाने किंवा प्लेटने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने झालं आहे किंवा तुम्ही हाताने पण अशा मोठ्या करू शकता. पण त्याच्या शेप वेगवेगळ्या होतात त्यामुळे मी प्लेटने दाबून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट बनल्या जातात. एकदम मस्त अशी ही पापड बनतात. तर मंडळी, आता आपण सगळे बटाट्याचे पापड इथे करून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने जसं आपण सुरुवातीला दाखवलं प्लेटने किंवा आपण लाटूनही घेऊ शकता. एकदम पातळ बनले जातात सुकल्यावर. पण आता थोडंसं जाड दिसतात. बनवताना थोडंसं जाड दिसतात पण नंतर एवढी पातळ होतात अगदी चिप्सपेक्षाही भारी लागतात. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने वाळवून या पद्धतीने एकदम पातळ अशी झालेली आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.